महाराष्ट्राचा, शेतकऱ्यांचा, गोरगरीब जनतेचा आशाचा किरण, कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पवार आणि त्यांच्यासोबत पंढरपूर आणि माढा विधानसभेचे आपले लोकप्रिय आमदार आबा, तसेच मोहोळचे आमदार आमचे मित्र खरे साहेब, दादांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या घेऊन शिवतीर्थावर या ठिकाणी रोहितदादा बसलेले आहेत. रोहितदादांना पाठिंबा देण्याकरता मी आम आदमी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी दादांना मी पत्र दिलंय. आबा, आपण गेल्या वर्षी माढ्याला शिनेला पूर आला, संजय पाटील होते, रावशेठ कोठारी कुठे आहेत, आम्ही आबा आणि मी शिनेच्या उगमापासून आमच्या सोलापूर हद्दीतनं खाली जाईपर्यंत नदीच्या काठाच्या सगळ्या गावांनी मी आबा फिरत होतो. त्यावेळेला लोकांची घरं गेली, गुरं गेली, बागा गेल्या, उस गेली आणि शेती कुठं आहे ते शेतकऱ्याला माहित नाही. या सरकारनं सांगितलं तुम्हाला पूर्णपणे भरपाई देऊ, पण नदीच्या काठाच्या गावाला दादा आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला, काही शेतकऱ्यांना 10,000 रुपये मिळालेत आणि बाकीच्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेच नाही. हे सरकार आंधळ पण आहे, हे सरकार बहिरं पण आहे आणि हे सरकार मूक पण आहे. सांगायचं कुणाला? अशी परिस्थिती झाली. गुजरातमध्ये अहमदाबादला विमानाचा अपघात झाला. त्या अपघातामध्ये मृत्यू पावलेली लोक, विमानात बसणारे आबा गरीब लोक असतात का? करोडपती लोक असतात. त्या अपघातामध्ये मेलेल्याला यांनी 1 कोटी रुपये दिले, जखमी झालेल्यांना 50 लाख रुपये दिले आणि माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 10,000 रुपये. इतका पक्षपातीपणा कशासाठी? तुम्ही असा महाराष्ट्राकरता ह्या सरकारचं वागणं हे बरोबर नाही. आणि या ठिकाणी दादाच्या आंदोलनातून आपण त्यांना त्याचा जाब देऊ, एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. आणि आपण सर्वजण दादांच्या बरोबर, जोपर्यंत दादा इथं बसलेले आहेत, दादांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम आदमी पार्टी आणि मी दादा आपल्या बरोबर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.